माणसाची सध्याची अवस्था कशी झालीये याची थोडी समीक्षा करायची झाली तर कस्तुरी मृगाची गोष्ट ऐकावी लागेल. मृग म्हणजे हरिण. हरणाच्या नाभीमध्ये असलेल्या कस्तुरीच्या सुगंधानं स्वतः हरिणच कासावीस होत असतं. स्वतःच्या नाभीमध्ये असलेल्या त्या सुगंधाच्या शोधात बेभान होऊन चहूकडे सैरावैरा पळणारा तो मृग अक्षरशः खडकावर डोकं आपटून स्वतःच्या विनाशाला सामोरं जातो. पण मे कशी आहे, ज्या सुगंधाच्या शोधात अख्खं आयुष्य घालवलं तो सुगंध आपल्याच आतमध्ये दडलेला आहे हे मात्र त्याला ओळखता येत नाही. मी नाही म्हणत, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मृगाची अंगी कस्तुरीचा वास, असे ज्याचा त्यास नसे ठावा. सगळ्या नसल्या तरी काही गोष्टी मात्र नक्कीच आपल्या जवळ असतात. आणि म्हणून नेहमी दुसऱ्यांचं मूल्यमापन करत बसण्यापेक्षा कधीतरी स्वतःचं आत्मपरीक्षण सुद्धा आपण केलं पाहिजे. अन्न पचवता नाही आलं की आजार वाढतो, यश पचवता नाही आलं तर दंभ वाढतो, आणि कौतुक पचवता नाही आलं की अहंकार वाढतो. आणि म्हणून स्वतःकडे पाहणं फार गरजेचं आहे.